यानंतर ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, वक्ते आणि संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर यांचा सत्कार मसाप जुळे सोलापूर शाखा अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुजारी सर. यानंतर स्वर्गीय दत्ता हलसगीकर यांचे बंधू श्री अशोक हलसगीकर यांचा सत्कार मसाप शाखा जुळे सोलापूरचे प्रमुख कार्यवाहक गिरीश दुनाखे सर यांनी करावा अशी मी विनंती करते. गिरीश दुनाखे सर हे सोलापूरचे अतिशय प्रसिद्ध असे कवी आहेत. यानंतर श्रीमती भारती आचरेकर यांचा सत्कार करावा अशी विनंती मी सायली जोशी मॅडमना करते. भारती आचरेकर खूप मोठं नाव आहे. सिने आणि नाट्य क्षेत्रातल्या अभिनेत्री. स्वर्गीय ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या त्या कन्या आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक खूप मोठी कलाकार आज आपल्यामध्ये आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. रामचंद्र धर्मसाले सर यांचा सत्कार माननीय वैभव जोशी सरांनी करावा अशी विनंती आहे. धर्मसाले सर यांनी नुकतीच PhD संपादन केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून नागेश्री संप्रदायाच्या वाङ्मयाचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केलेला आहे. नुकतीच त्यांना PhD प्रदान झालेली आहे आणि मुख्य म्हणजे मसाप जुळे सोलापूर शाखेचे ते कार्यवाहक आहेत. यानंतर सोलापूरमधील कवी वैभवातलं आणखीन एक नाव ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांचाही सत्कार वैभव सरांनी करावा अशी विनंती करते. कवी हेमकिरण पत्की नुकतंच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी सन 2024 या वर्षातील काव्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ कवींना दिला जाणारा सन्मानाचा ना.घ. देशपांडे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. हा समस्त सोलापूरकरांचा सुद्धा सन्मान आहे. अतिशय नामवंत आणि नम्र कवी सोलापूरचे हेमकिरण पत्की. यानंतर मी अनुजा मोडक यांना विनंती करते. त्यांचा सत्कार करावा अशी विनंती आहे डॉक्टर माधुरी भोसले यांना. अनुजा मोडक हेही नाव सोलापूरकरांना परिचित आहे. ज्येष्ठ नाट्यकलावंत आहेत. यानंतर वैभव जोशींबरोबर जो काव्यवाचनाचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे त्यात त्यांचा सहभाग आपल्याला दिसेलच. अनुजा मोडक. देशपांडे यांना इथे आमंत्रित करत आहे. त्यांचा सत्कार वैभव जोशी सरांनी करावा अशी विनंती आहे. आज या ठिकाणी आपण वैभव जोशींना जे मानपत्र प्रदान करणार आहोत त्याचं लेखन माधव देशपांडे यांनी केलेलं आहे आणि प्रिसिजन फाउंडेशनमध्ये ते प्रमुख कार्यवाहक आहेत. सर्व सरकार इथं संपन्न झालेले आहेत. मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हावं. श्रोतेहो, महाराष्ट्र साहित्य परिषद महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धनाचं काम करते. साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करते. लेखक, साहित्यिक आणि कलाकारांना प्रोत्साहन देते. विविध साहित्य प्रकारांवर चर्चा आणि विचारमंथन घडवून आणते. तर प्रिसिजन उद्योग समूह हा सोलापुरातील एक सांस्कृतिक वैभव जपणारा, सामाजिक अशी बांधिलकी जपणारा
करणारा एक उद्योग समूह आहे. शिक्षण, कला आणि सामाजिक संवेदना या बाबतीत सतत माहिती घेत, नव्याचा ध्यास घेत उत्तमोत्तम गोष्टी सोलापुरातील रसिकांसाठी घेऊन येण्याचं श्रेय या प्रिसिजन समुदायाला आहे. सांस्कृतिक अभिसरण घडवून आणणाऱ्या या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सोहळा इथं संपन्न होत आहे. या संदर्भातलं प्रास्ताविक करावं अशी विनंती मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूरचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार माननीय पद्माकर कुलकर्णी यांना करते. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सोलापूरचे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार आज आपण वैभव जोशी यांना देतो आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण होणार आहे. ते ज्येष्ठ साहित्यिक आणि संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय सुहास पुजारी, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनीताई शहा, आमच्या साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा सायलीताई जोशी, दत्ता हलसगीकर यांचे बंधू अशोक काका हलसगीकर, व्यासपीठासमोर अनेक दिग्गज बसलेले आहेत. फारसं नाव घेणार नाही कारण आपल्याला कार्यक्रम पुढचा पाहायचा आहे. पण भारतीताई आचरेकर खास करून या वैभव जोशीच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. प्रदीप हलसगीकर आहेत, संदीप कुलकर्णी आहेत, त्याच्यानंतर गोविंद काळे आहेत, रामपुरे आहेत, आमचे जिल्हा प्रमुख जे कुलकर्णी आहेत, डॉक्टर श्रीकांत येळेकर या वाचनालयाचे अध्यक्ष आहेत, आमचे सगळे कार्यकारिणीचे सदस्य, पदाधिकारी, इतर साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 14 वर्षाच्या काळामध्ये साहित्य परिषदेने खूप चांगले उपक्रम घेतले. त्याला चांगला पाठिंबाही रसिकांकडून मिळाला. दत्ता हलसगीकर पुरस्कारासाठी प्रिसिजन फाउंडेशन आमच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे चांगले उपक्रम घेता आले. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरने स्वतःचे व्हॉट्सॲप सारखेच कुटुंब नावाचे ॲप तयार केलेलं आहे. स्वतःचा फेसबुक अकाउंट आहे. प्रतिलिपीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपक्रमाची माहिती आहे. मसाप जुळे सोलापूरचा स्वतंत्र ब्लॉग आहे. यूट्यूब आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत साहित्यिक कार्यक्रम पोहोचावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जुळे सोलापुरातील वि. शिवधारे महाविद्यालय आणि वसुंधरा महाविद्यालय यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे. सोशल मीडियाच्या युगात फार काही नाही, पण थोडंसं आम्हालाही सोशल एवढं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या उपक्रमामुळेच आमच्या या साहित्य परिषदेला महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या वतीनं उपक्रमशील शाखा पुरस्कार मिळालेला आहे. गेल्या 5-6 वर्षापासून राज्यस्तरीय दिवाळी स्पर्धा आम्ही घेतल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून उत्तमोत्तम दिवाळी अंक आम्हाला प्राप्त झाले आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचा पुरस्कार देण्यात आला. आमच्या शाखेचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर वासुदेव रायते यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार आम्ही गेल्या 2 वर्षापासून सुरू केला. पहिला पुरस्कार सोलापुरातले ज्येष्ठ कवी नारायणकाका कुलकर्णी यांना आम्ही दिला. नंतर ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना देण्यात आला. दरवर्षी श्रीनिवास रायते गुरुजी बालसाहित्य पुरस्कार दिले जातात, ते अनेक मान्यवरांना देण्यात आले. पण विशेष बाब म्हणजे यंदाच्या वर्षी आम्ही हा पुरस्कार श्यामच्याईमधल्या श्याम म्हणजेच माधव वजे यांना दिला. स्वर्गीय दत्ता हलसगीकर एक संवेदनशील आणि मातृभक्त कवी होते. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. त्यांच्या याच उंची या कवितेचे विविध अशा 22 भाषांमध्ये भाषांतर झालं आहे. ती कविता देशातल्या सर्व आकाशवाणीवरून 26 जानेवारी 2011 साली झालेल्या राष्ट्रीय कवी संमेलनात दत्ता हलसगीकरांनी म्हटली होती. मला वाटतं दत्ता हलसगीकर हे महाराष्ट्रातील एकमेव कवी असतील की ज्यांची कविता देशात 22 भाषांमध्ये भाषांतर करून वाचली गेली. वाराणसीमध्ये झालेल्या सर्वभाषी कवी संमेलनामध्येही दत्ता हलसगीकरांनी आपली उंची ही कविता वाचली होती. या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या डॉक्टर सुवर्णलता भिशीकर, डॉक्टर अनिल अवचट, प्राध्यापक मिलिंद जोशी, कवी संदीप खरे, अभिनेत्री स्पृहा जोशी, क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संजगिरी, यवतमाळ इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे, सोलापूर आकाशवाणीचे माजी सहाय्यक संचालक सुनील शिंदखेडे
आणि आता ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर अशा नामवंत मान्यवरांना पुरस्कार देऊन दत्ता हलसगीकर यांच्या कवितेची आम्ही उंची वाढवलेली आहे। यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूरचेच असलेले पण सध्या पुण्यात स्थायिक असलेले गीतकार, गझलकार आणि ज्येष्ठ कवी वैभव जोशी यांना आपण यंदाचा कविवर्य दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार देत आहोत। खरं म्हणजे दत्ताजी काय आणि वैभव जोशी काय, दोघंही शुभंकराचे दोन सांगातीच आहेत। कवी वैभव जोशी हे एक लोकप्रिय मराठी कवी, गीतकार आणि लेखक आहेत। ते त्यांच्या कविता आणि गझलांसाठी प्रसिद्ध आहेत। त्यांची कविता आणि गझलांचा कार्यक्रम सोबतीचा करार या नावाने सादर केला जातो, जो महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी लोकप्रिय आहे। कवी वैभव जोशी हे आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितेने भावनांना जिवंत करतात। सोबतीचा करार हे वैभव जोशी यांचे लोकप्रिय काव्य गझलांचे सादरीकरण आहे। महाराष्ट्रावर 150हून अधिक ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झालेलं आहे, ज्यांच्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे, ज्यात त्यांच्या मराठी आणि हिंदी कविता आणि गझला सादर केल्या जातात। वैभव जोशी यांनी मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। त्यांच्या कविता आणि गझल लोकप्रिय तर आहेतच, पण त्याने आपल्या सादरीकरणातून रसिकांना आकर्षित केलेलं आहे। असो, या पुरस्काराच्या निमित्ताने कवी वैभव जोशी यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि आपण सर्वजण या पुरस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर आणि प्रेसिजन फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करतो आणि माझ्या प्रस्ताविकेला इथेच विराम देतो। धन्यवाद। श्रोतेहो, आता कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या क्षणांकडे आपण वळूयात। आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कविवर्य स्वर्गीय दत्ता हलसगीकर आणि वैभव जोशी हे दोघेही सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाचे, मानाचे तुरे आहेत। साध्याच शब्दातून सरळ काळजाला हात घालणारे। हलसगीकरांची उंची ही कविता 22 भाषांमध्ये भाषांतरित झाली, तर वैभव जोशी यांनी सोबतीचा करार, एक मी अन एक तो, ऋतू बर्वा, शायरानासारख्या कार्यक्रमांमधून कितीतरी इतर भाषिक दर्दी मिळवले। स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल आम्हा सर्वांकडून वैभव जोशी यांचे प्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन। 10,000 रुपये, रजत कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रेसिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे, त्याला गेल्या 15 वर्षांची परंपरा आहे। श्रोतेहो, कवी वैभव जोशी यांना आता जे मानपत्र आपण प्रदान करणार आहोत त्याचं लेखन प्रेसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी केलेलं आहे। पुरस्कार प्रदान करण्याच्या आधी मी माधव देशपांडेंना या ठिकाणी आमंत्रित करते, त्यांनी मानपत्राचं वाचन करावं अशी मी त्यांना विनंती करते। मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर, मानपत्राचं वाचन करतो। माननीय शब्द वैभव जोशी, सस्नेह नमस्कार। आज आपणास महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रेसिजन फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे। मराठी कथा, पटकथा, गीत, गझल अशा आपल्या बहुप्रसव प्रतिभेचा गौरव करताना आम्ही खरेच धन्यतेचा अनुभव घेत आहोत। मराठीचा अभिमान वगैरे आवाजात ठेवून हिंदी, उर्दूच्या नजाकतीवरही आपण तितकंच प्रेम केलं। आपल्या मराठी कविता हा तरी कधी संपूच नये असा वाटणारा प्रसन्न अनुभव असतो। बाबा बोरकर, सुरेश भट आदी पूर्वसुरींचे मनपूत ऋण मान्य करत आपण सर्वांपेक्षा वेगळी वाट केवळ चोखाळलीच असे नव्हे तर प्रस्थापितही केली। आपलं शब्दांवरचं प्रभुत्व वादातीत आहे, पण म्हणून ती शब्दांची नुसतीच सजावट राहत नाही, शब्दांचा नुसताच अट्टहास नाही, त्याला गेयता आहे, त्यात एक गझलियत आहे। मित्राने खांद्यावर हात टाकावा तसा मैत्रभाव या कवितांमध्ये आहे। ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याच मनातल्या भावना या कवितेच्या हिंदोळ्यावर जुळत आहेत। खरं म्हणजे तेव्हा ती कविता तुमची राहत नाही, जनसामान्यांची होऊन जाते। कवितेला असा जनाधार लाभलेल्या कवींपैकी आपण एक आहात। आजवर अनेक पट्टीच्या संगीतकार, गायकांनी आपल्या कवितांना न्याय देत
शेकडो गाणी ध्वनिमुद्रित केली, ती रसिकांनी हृदयात साठवली. अनेक वाहिन्यांवरील मराठी मालिका, रिॲलिटी शोजसाठी शीर्षक गीत, संहिता लेखन, शेकडो चित्रपटांसाठी गीत लेखन, पटकथा लेखन आपण केलं. मी वगैरे म्हणजे असं की काळ सरकत राहिला या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होऊन अक्षरशः हजारो प्रती विकल्या गेल्या. अलीकडच्या काळातील हा एक विक्रमच म्हणावा लागेल. श्रेष्ठ साहित्यिक स्वर्गीय दत्ता हलसगीकर यांच्या उंची या कवितेने अनेक विक्रम केले. रसिकांच्या ओठांवर आणि हृदयात या कवितेने आपले स्थान निर्माण केले आहे. आपली डोह ही कविता त्याच वाटेवर चालताना आज दिसते, याचा आम्हाला जास्त आनंद आहे. मंचीय सादरीकरणातही आपण स्वतःचा एक मापदंड निर्माण केला आहे. सोबतीचा करार, संदीप वैभवाने कविता अशा मंचीय कार्यक्रमांनी जागतिक मराठी माणसाला वेळ लावला आहे. शायराना, ऋतुपर्वा अशा कार्यक्रमांनीही चांगलीच दाद मिळवली आहे. हा सगळा सांस्कृतिक साहित्यिक ऐवज मराठी रसिकांना बहाल केला आहे तो आपल्या बहुमुखी प्रतिभेमुळेच. आपल्याच एका कवितेच्या 2 ओळीचा आधार घेऊन सांगायचे तर, धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी, तो शहारला नेमाने ही कविता सुचते वेळी. धरतीवर पडणाऱ्या कोवळ्या उन्हासारखं हे अलवारपण असंच कायम राहो. नित्य नवे शहारलेपण आपल्या प्रातिभ शरीराला असेच लपेटून राहो ही शुभकामना. आपल्या नम्र व्यक्तिमत्वामुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे आपला मैत्र परिवार जगभर पसरलेला आहे. सोलापूरशी असलेला आपला जुनाच ऋणानुबंध नित्य नवे निमित्त घेऊन दृढ होत राहो हीच सदिच्छा. आपल्याला आजवर मिळालेल्या पुरस्कारांची यादी आणि उंची खूप मोठी आहे. त्याच कप्प्यात आमच्या या छोट्याशा घरच्या पुरस्काराला स्थान देऊन आमचा आनंद शतगुणित केलात, त्याबद्दल मनापासून आभार. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर. मधून भाषा समृद्धी संदर्भातलं कार्य करणारे डॉक्टर प्राध्यापक सुहास पुजारी सर, त्यांच्या हस्ते आता स्वर्गीय दत्ता हलसगीकर ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार 2025 आता प्रदान केला जाणार आहे. तशी विनंती मी सरांना करते. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती की आपण कृपया पुढे यावं. वैभव जोशींच्या सौभाग्यवतींनी कृपया पुढे यायचं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. खूप चांगला योगायोग इथं जुळून आलेला आहे. आपल्या सोलापूरचे सुपुत्र यांना आपली प्रेमाची भेट सपत्नी पुरस्काराचा स्वीकार वैभव जोशी करत आहेत. जोरात टाळ्या पडत पाहिल्या नाही. खूप अभिनंदन आहे. कवितांनाच नाही तर त्यांच्या कृतीलाही वाहवा मिळवली आत्ताच जोशी सरांनी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हावं. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर कवी बाबू बोरकर आणि गझल सम्राट सुरेश भट आणि गुलजार यांचं बोट पकडून कवितेच्या प्रांतात पाऊल टाकणारे दत्ता हलसगीकर ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त माननीय वैभव जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया आपली प्रतिक्रिया इथं द्यावी. सर्वांना विनम्र अभिवादन करतो.
मंचावर उपस्थित मान्यवर दत्ताजी हलसगीकर यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. मला कुठल्याही कलाकाराला स्वर्गीय म्हणणं आवडत नाही, कारण कुठलाही कलाकार कधीच आपल्याला सोडून जात नसतो. दत्ताजींसारख्या कवींच्या तर अनेक ओळी आपल्याला आयुष्यामध्ये मशालीसारख्या साथ देत असतात. मांगल्याची कविता ज्यांनी लिहिली असं मी नेहमी म्हणतो, त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळतोय. मी अतिशय जबाबदारीने आणि विनम्रतेने याचा स्वीकार करतो. लेखनाच्या प्रवासात अनेक पुरस्कार येत असतात, जात असतात. आपण असं म्हणतही असतो की आम्ही काही पुरस्काराकडे बघून लिखाण करत नाही, आणि कुठलाही कलाकार कुठलीही कला पुरस्काराकडे बघून करत नसतो. त्याला अपवाद एक आज कबूल करून टाकतो की मी सोलापूरहून मिळणाऱ्या पुरस्काराची खूप वर्ष वाट बघतो. खूप छोटी छोटी वर्तुळं पूर्ण होतो, एक मोठं वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. लोकशाहीर राम जोशी, कविश्रेष्ठ राणा पवार, कवी संजीव, पद्मश्री चित्तमपल्ली सर, बोल्ली सर पासून भगवान रामपुरे यांचे जे शिल्पकार आहेत त्यांना मी खूप मानतो. रामपुरे सर, स्वागत आहे, तुम्ही इथे आलात आशीर्वाद द्यायला. ते आतापर्यंत लिहिणारे माझे स्नेही, ज्यांना मी भाऊ मानतो, असे समीर गायकवाड, बापू ज्यांना मी म्हणतो. मी आत्ताच चौकशी करत होतो की आणखीन कोण कोण नवीन कविता लिहितं तरुण, कारण पुण्यामध्ये हल्ली तरुणाईचा खूप ओढा वाढलेला आहे लिखाणाकडे, जी एक चांगली बाब दिसते. आमच्या कार्यक्रमांना अनेक मुलं येतात, लिहिण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांच्या स्मृतींना नमस्कार करून आणि आज तुम्ही इथे आलेला आहात तर तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. वर्तुळाचा परिघ 360 अंशाचा असला आणि 0 अंशच्या अगदी डाव्या हाताला शेजारी 359 अंश असलं, जर डावीकडे सरकलं तर आपल्याला लगेच पोहोचता येईल, अशीच एवढीच अंतर त्याच्यामध्ये एवढंच असतं. पण तसं करून चालत नाही, तुम्हाला ते वर्तुळ पूर्ण करावं लागतं. तसा बराच प्रवास करून आज मी इथं आलेलो आहे 359व्या अंशावर आणि 360व्या ठिकाणी. अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत, त्या सर्वाबद्दल ऋणी आहेच. राज्यस्तरीय पुरस्कार असो, फिल्मफेअर, झी गौरव, माटा, जे काय असतील ते. परंतु एक अशा कवीच्या नावाने मला जो पुरस्कार मिळतो आहे आत्ता, ज्यांच्या कवितेने माणुसकी शिकवली असं मी मानतो. आणि आजच्या विशेषतः या कल्लोळाच्या आणि अस्वस्थतेच्या काळामध्ये सर्वात जास्त कुठली गरज आहे तर एकमेकांवरती प्रेम करण्याची आणि एकमेकांमधला माणूस जपण्याची, जी दत्ताजींची कविता कायमस्वरूपी आपल्याला ज्याचा मार्ग दाखवत राहील असं मला वाटतं. मला मार्ग दाखवणारे इथे खूप जण आहेत, जिला मी आत्ता वाकून नमस्कार केला. माझी सहचरिणी सोलापूरचीच तुमचीच कन्या आहे, तिलाही प्रेम द्या. दीपा जोशी इथली सोलापूरची आहे. सतत समर्पित, विनम्र आणि जास्त आवाज न करता कसं जगायचं हे शिकवणारं जे काम तिने केलेलं आहे, जिच्यामुळे मी विनम्र झालेलो घरामध्ये. तिच्यावरच्या अनेक कविता मी तुम्हाला नंतर ऐकून की संसारात काय काय चाललेलं असतं, पण आत्ता तिच्याप्रती असलेला भाव मी जो मला राहवलं गेलं नाही, तो तिच्यातल्या स्त्री शक्तीला केलेला सलाम आहे. कारण एखादा अत्यंत प्रस्थापित पोझिशनवरती नोकरी करणारा माणूस अचानक दुपारी फोन करून जर सांगतो माझ्यासारखा तिला की मी नोकरी रिझाईन केली, सोडली नोकरी, तर एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी चालू असताना आणि अशी लाईफस्टाईल आणि अशी जीवनशैली आपण अनुभवत असताना अचानक हे काय डोक्यात खूळ असं कोणालाही वाटू शकतं. पण तिने मला फक्त एकच प्रश्न केला होता की लवकर घरी ये, जेवायला काय करू. तर तेव्हापासून तिने मला म्हणजे कवितेच्या क्षेत्रात झोकून देणं हे म्हणजे सर्कशीच्या झुल्यावरून एका झुल्यावरून दुसऱ्या झुल्यावर जाण्यासारखं आहे. आणि अट अशी आहे की खाली जाळं पण नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने कपाळमोक्ष होण्याच्या सगळ्या अनेक क्षणांमध्ये तिने मला सावरलेलं आहे. भारतीताई आचरेकर आज इथे आहेत. भारतीताईंनी महेश मांजरेकरांकडे माझं एक गाणं ऐकलं कोविडच्या काळात. तोपर्यंत त्यांच्याच सांगण्यानुसार की त्यांना कवितेत फार इंटरेस्ट नव्हता, पण त्या दिवसापासून भारतीताई मी जिथे जिथे कविता सादर करतो, पुण्यापासून मुंबई, दिल्ली, कुठेही सादर केलेल्या कविता ऐकण्यासाठी येतात. आज त्या अटेंड करत असलेला हा नॉनस्टॉप 85वा कार्यक्रम. पुजारी सर संगमेश्वरचे उपप्राचार्य म्हटल्यानंतर माझा ठोका चुकला.
म्हणजे मराठी साहित्य परिषद जुळे सोलापूर या शाखेला उपक्रमशील साहित्य परिषद असा पुरस्कार मिळाला आहे. पण संगमेश्वरमध्ये मी काय होतो हे जर सरांना आधी कळलं असतं तर उपद्रवशील कवी म्हणून मला पुरस्कार देण्यात आला असता. पण अशा सगळ्या काळामध्ये म्हणजे आज दुपारी रवीजी हालसगीकर यांच्याकडे आम्ही सगळेजण स्नेहभोजनासाठी जमलो होतो, तेव्हा सुद्धा अनेक जणांच्या ओळखी निघाल्या. चित्रकलेचे सर दास सर आठवले. छोट्या छोट्या गोष्टीतून या लोकांनी जे संस्कार केलेले आहेत, पैलू पाडलेले आहेत, तेव्हा आपल्याला खूप काहीतरी वेगळं वाटलेलं असतं. A.D. जोशी सर आहेत आणि माझ्या तशा आठवणी म्हणजे मला असं कळलं की दुर्दैवाने A.D. जोशी सरांना फारसा आता आठवत नाही. तर त्या दुर्दैवाच्या बातमीत सुद्धा मला हायसं एवढं वाटलं की त्यांना म्हणजे मी आठवणार नाही आता, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 50पैकी 3 वगैरे टेस्टमध्ये मार्क घेणार आहे मी. आणि दास सरांनी, मी असं बोलता बोलता म्हणालो त्यांना की दास सरांनी एकदा आम्हाला शाळेत सायलेजी कसलं चित्रण म्हणाल तुम्ही, दिसलेल्या गोष्टी स्थिरचित्रण आम्हाला शिकवण्यासाठी फळ्यावरती एक सुराई, एक तांब्या, एक ग्लास असं काहीतरी केक काढलेलं होतं आणि एका वर्तुळामध्ये ह्या सगळ्या वस्तूंचं चित्र काढा असं म्हणून सांगितलं होतं. आणि मी सगळी चित्र छान काढली होती, फक्त ती वर्तुळात काढायच्याऐवजी चौकोनात काढली होती. तर कोण आहे रे हा दिवटा, त्याला बोलवा इकडे असं म्हणून सरांनी पुढे बोलवलं होतं आणि त्यांच्या सायकलची चावी माझ्या या 2 बोटांमध्ये उभी ठेवून हात दाबला होता. पण मला त्याचं अजिबात अजूनही दुःख नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काहीतरी या गोष्टींनी मला इतकाच आधार दिलेला आहे की महत्त्वाची गोष्ट विसरायची नाही. जरी तुम्हाला सगळं येतं असं वाटलं तर कवितेच्या प्रवासामध्ये मला ह्या गोष्टीने खूप आधार दिलेला आहे की तुम्हाला सिरियलचं टायटल सॉन्ग लिहायचं असलं, तुम्हाला सिनेमाचा मुखडा जो आकर्षक असावा लागतो तो लिहायचा असला तर तुम्ही मुद्दाम चौकोन नाही काढायचा, तो वर्तुळातच काढायचा असतो. लोकांना, जनमानसांना जे मान्य आहे ते तुम्हाला करायला लागतं. त्यामुळे दास सरांची आठवण, भोसल्याची आठवण आता सुखद होऊन मला माझ्यासोबत असते नेहमी. त्यामुळे त्यांचेही आभार ज्यांनी ज्यांनी मला पैलू पाडण्याचं काम केलं इथे. म्हणजे आत्तापर्यंत मला अभिमानाने खूप लेखन झालं, पण काय होतं की 99% गोष्टीपैकी 100% गोष्टींपैकी 1% फक्त आपण केलं आहे असं सांगावं, 99% माझ्याकडनं कोणीतरी करवून घेतलं आहे असं सांगावं. तर तशा पद्धतीने मी असं मानत आलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी माझ्या हातून लिहून गेलेल्या आहेत. मला आता पुन्हा कोणी लिहायला सांगितलं तरी शक्य नाही. तर राहुल देशपांडेने मी वसंतरावसाठी गाणी लिहायला फोन केला होता तेव्हा छातीवर दडपण आलं होतं भयंकर. प्रत्येक कामाच्या वेळी येतं की आता हे प्रोजेक्ट आपण कसं पार करणार. मग ते पांघरुणसारखी गाणी असोत, आनंदी गोपाळसारखा सिनेमा असो, मुरंबासारखा असो किंवा रखुमाईसारखं गाणं असो, पण ते तेव्हा होऊन गेलेलं. आता जर कोणी मला पुन्हा सांगितलं तर माझ्याकडनं ते होईल असं मला वाटत नाही. वेगळं काहीतरी होण्याची शक्यता आहे. बिकॉज एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज इज लास्ट पीस ऑफ वर्क. त्यामुळे आत्तापर्यंत मी जे काही पुरस्कार घेतलेले आहेत, जे काही फिल्मफेअर ट्रॉफीज वगैरे सगळे कपाट भरून पडून आहेत, ते खूप वर्षांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी लिहिलेल्या कामाचे आहेत. मी एकच मानत आलेलो आहे की तुमच्या खिशात जर ताजी कविता असेल तर कवी गर्भश्रीमंत असतो, नाही तर तो दरिद्री असतो. तर तुम्ही काल रात्री काय लिहिलं या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व आहे हे मी मानतो. आणि आत्तापर्यंत अभिमानाने मी एक सांगत होतो की स्वामी समर्थांच्या सिरियलचं टायटल मी लिहिलेलं आहे आणि आजपासून मी अभिमानाने सांगेन की मी स्वामी समर्थांचं टायटल लिहिलं आहे आणि मला दत्ताजी हालसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार मिळालेला आहे. कारण त्यांच्याकडे बघून शिकण्यासारखं बरंच काही होतं. मी नेहमी असं मानत आलेलो आहे की हे चराचर म्हणजे एक अखंड काव्य होत आहे. याच्यामध्ये एकच कवी सातत्याने लिहितो आहे जो वर बसलेला आहे. जसं सरांनी माझ्या काही ज्या 2 ओळी उद्धृत केल्या त्यामागची संकल्पनाच ती होती की तो लिहायला लागला की आपल्याकडे उजाडत आणि सुरुवात होतं. म्हणून ते धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी, की देव कविता लिहायला लागला की धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी, तो शहारला नेमाने ही कविता सुचते वेळी. पुन्हा सृष्टी सुचते त्याला अख्खी, तो शहारणार नाही तर का. धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी, तो शहारला नेमाने ही कविता सुचते वेळी. नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची. आपण सारेजण जगायला लागलो. नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची, सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची. नेमस्त हरखला तोही द्या वयानं उरले काही. नेमस्त म्हणजे रुटीन, नेहमीप्रमाणे.
प्रत्येक कवीला असं वाटत असतं की आपल्याकडनं एखाद्या कवितेमध्ये आपला सगळा अर्थ त्याच्यामध्ये उतरायला हवा, द्यायला काही उरलं असं वाटू नये, संपूर्ण रिकामं व्हावं. ही प्रत्येक कवितेच्या शेवटाची स्थिती असते. ती दरवेळी अचीव होईलच असं नाही, पण त्याच्या प्रतीक्षेत प्रत्येक कवी असतो. नेमस्त हरखला तोही द्यावयानं उरली काही, आणि नेमस्त चरकला फिरुनी ही शेवटची तर नाही. रे छळू नका रे त्याला का नवेन काही स्फुरते, रे छळू नका रे त्याला का नवेन काही स्फुरते. एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते, एखाद्या आयुष्यात एखादी कविता पुरते. मी पुढे कार्यक्रम करणारच आहे आणि कविता ऐकवणार आहे, आणि त्याच्यामध्ये फक्त असं देव वगैरे नाही, रोमॅन्टिक वगैरे सगळं ऐकवणार. म्हणजे मी कसा होतो तुम्हाला आज उघडूनच दाखवतो सगळा पट. हो ना भारती. परंतु ह्या पुरस्काराच्या निमित्ताने मला जे काव्य होतराचं आहे ते मी म्हणणं सांगतो, पण ह्या पुरस्काराच्या निमित्ताने आत्ता मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतो की गाभाऱ्यामध्ये अनेक देव होते, अनेक ट्रॉफीज आहेत घरामध्ये. रोज नमस्कार केला जातो की हे माझ्या हातनं घडलं त्याबद्दल आभारी आहे. पण आपल्या कुलदेवतेचाच टाक आपल्या घरामध्ये नसतो जेव्हा गाभाऱ्यामध्ये, तेव्हा तुम्हाला एक रीते पण जाणवत असतं. आज ती पोकळी या सर्वांनी मला हा पुरस्कार दिला. आणि हे जे मी काव्यगोत्राबद्दल म्हणतो तेवढं सांगतो आणि थांबतो की मला असं वाटतं की एकच कवी पुन्हा पुन्हा जन्मतो, दुसऱ्या देहातून त्याचं जे म्हणणं उरलेलं आहे ते सांगत पुढे जातो. म्हणजे जर इवलेसे रूप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी. गगनावेरी असं म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, गगनावरी नाही, गगनापर्यंतच गेला तो वेल. तो मोगरा फुलल याची एक सायंटिफिक प्रोसेस आहे, मी तुम्हाला ती एका कवितेत आहे कधीतरी ऐकवेन. तर तो त्यातलं काहीतरी म्हणायचं राहिले. यातली जी प्रसिद्धी परांमुक्ता आहे ही मला नको होतं तरी तो वाढत गेला आणि सगळीकडे नाव झालं. एक आध्यात्मिक त्याला पैलू आहे, दुसरा प्रसिद्धी परांमुक्तीचा पैलू आहे. तर तो त्यातलं काहीतरी म्हणायचं राहिलेलं, म्हणूनच आरती प्रभूंचा जन्म घेऊन नको नको म्हणताना गंध गेला रानावाना असं लिहिलं नसेल ना, अशी प्रसन्न शंका येऊन जाते मला. किंवा उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई, यातलं काही लिहायचं राहिले म्हणून ज्योतीने तेजाची आरती पुन्हा लिहिलं गेलं नसेल ना. तर एकच कवी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या देहातून जन्म घेतो आहे. आपल्याला जो देह मिळालेला आहे, देवाच्या कृपेने जी प्रतिभा मिळालेली आहे, तर आपल्या 4 समिधा त्या काव्यहोत्रात टाकायच्या आणि पुढं जायचं, एवढंच आपलं काम आहे. आणि तसंच गृहीत धरून चाललेली ही परंपरा आपल्या सगळ्या संत परंपरेपासून आपल्यापर्यंत आलेली. हा येणारा वाहत येणारा प्रवाह कसा आहे मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. एक सुमनदान मला वृत्तातली कविता आहे. वृत्त म्हटल्यानंतर घाबरू नका, त्याला एक लय एवढंच म्हणजे की तुकोबा तुला स्पर्शुनी भारलेली, तुकोबा तुला स्पर्शुनी भारलेली चरणधूळ माथी जशी लावली. तुकोबा तुला स्पर्शुनी भारलेली चरणधूळ माथी जशी लावली, तशी एक इंद्रायणी आत माझ्या कळूही न देता उगम पावली. तुकोबा तुला स्पर्शुनी भारलेली चरणधूळ माथी जशी लावली, तशी एक इंद्रायणी आत माझ्या कळूही न देता उगम पावली. दुभंगून होणार होतो प्रवाही, अभंगांतून तू मला सांधले. तुकोबांना इटर्नल कॉन्टेम्पररी पोएट म्हणतात, कालातीत समकालीन कवी, कारण सगळ्या पिढ्यांना त्यांचे विचार अजूनही लागू पडतात. दुभंगून होणार होतो प्रवाही, अभंगांतून तू मला सांधले. तहाने तटी संथ झाली नदीयन, तुझे शब्द माझ्या उरी नांदले. अनायास मी देव गंधित फुलागत, कसा शुद्ध झालो कळेना मला. अनायास मी देव गंधित फुलागत, कसा शुद्ध झालो कळेना मला. अति पांढरे शब्द झाले नकोसे, तुझे सावळे वेड डसले मला. तुकोबा सुचवलास विद्रोह तू ऐहिकाशी, सुचवलास विद्रोह तू ऐहिकाशी, दिल्या फेकुनी मी जुन्या चोपड्या. मी पण नोकरी धंदा सोडला, हा प्रवाह तिथून चालत आलेला आहे. एकच इंद्रायणी वाहते सगळ्यांमधून. सुचवलास विद्रोह तू ऐहिकाशी, दिल्या फेकुनी मी जुन्या चोपड्या. तुझा रंग कळताच निस्संग कळला, म्हणालो विठुला अरे कोरड्या. तुकोबा तुला ज्या क्षणी ध्यान कळले, तुकोबा तुला ज्या क्षणी ध्यान कळले, खरा त्या क्षणी देव तेजाळला. तुकोबा तुला ज्या क्षणी ध्यान कळले, खरा त्या क्षणी देव तेजाळला. पुण्या निर्मितीला पुन्हा दाद देण्या, जणू की विटेवर उभा राहिला.
निराकार साकार हे द्वैत जेव्हा, निराकार साकार हे द्वैत जेव्हा निरभ्रात येऊन सामावते. एक श्वेतरंग आहे जो स्नेहाचा, मायेचा, माफीचा, करुणेचा, की निराकार साकार हे द्वैत जेव्हा निरभ्रात येऊन सामावते. तटावर जुना चेहरा राहतो अन खरे बिंब पाण्यात डोकावते. जिथे भक्त देवामध्ये नाहताना स्वतः देव भक्तातून वाहतो. जिथे भक्त देवामध्ये नाहताना स्वतः देव भक्तातून वाहतो. अंजनी माऊली दृष्ट काढीत म्हणते, विठोबा तुकोबा परी हसतो, विठोबा तुकोबा परी हसतो. तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा आभार मानतो तुम्हा सर्वांचे. मला ह्या पुरस्कारासाठी पात्र समजल्याबद्दल. जी कुठली निवड समिती होती, ज्यांनी माझं नाव निश्चित केलं, हलसगीकर परिवार, आमचे स्नेही आहेत, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या कविता नंतर ऐकतो. धन्यवाद. 360चं वर्तुळ पूर्ण करत कवी वैभव जोशी यांना सोलापूरकडून मिळणाऱ्या पुरस्काराची प्रतीक्षा महाराष्ट्र साहित्य परिषद आणि प्रिसिजन यांच्या माध्यमातून संपलेली आहे. वैभव जोशींचं हे विधान पुन्हा एकदा त्यांच्या नम्र स्वभावाचं अधोरेखन करतं. देवघरातील टाकाची उपमा देऊन खरंच सर आपण हा पुरस्कार खूप मोठा केलेला आहे. श्रोते हो, यानंतर माझी परदेशी डायरी, रानावनातला माणूस, मारुती चित्तमपल्ली, व्यष्टी आणि सृष्टी, प्रदेश सृजनाचा, मराठी कादंबरी सृष्टी आणि दृष्टी यासारख्या विपुल लेखनातून, संपादित आणि समीक्षात्मक लेखनातून आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर यांना मी इथं आमंत्रित करते. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कविवर्य दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्काराचे धनी, ज्यांनी आपलं कवितेचं वैभव सगळ्या रसिकांमध्ये वाटून घेतलं, असे मूळचे सोलापूरचे असलेले पण महाराष्ट्रापर्यंत आपल्या कवितेचा ध्वज ज्यांनी फडकावला, सर्वदूर नेला, असे प्रतिभावान कवी माननीय श्री वैभव जोशी. आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा, जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष आमचे मित्र पद्माकर कुलकर्णी, दत्ताजींचे कनिष्ठ बंधू माननीय श्री अशोकजी हलसगीकर, त्याबरोबरच जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्ष सायली जोशी, इथं वैभव जोशी यांच्या प्रेमापोटी आलेले जे काव्यरसिक आहेत ते सगळे, त्यात विशेषतः भारतीताई आचरेकर आलेले आहेत, अनेक मान्यवर मंडळी इथं आलेली आहेत. कवितेला जीव लावणारे सगळे लोक वैभव जोशीच्या कवितेबरोबर आपलं प्रेमाचं नातं जोडत इथं उपस्थित राहिलेले आहेत. ते सर्व काव्यरसिक. खरं तर कविवर्य दत्ता हलसगीकर हा पुरस्कार मुळात एका उत्कट कांक्षेतून निर्माण झाला. मी असं का म्हणतोय?
तर महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीचं स्मरण केवळ सोलापूरलाच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला सातत्यानं राहावं या उद्देशानं कविवर्य दत्ता हलसगीकर पुरस्कार सुरू करावा ही भावना त्यांच्या पश्चात अगदी धनिकांपासून ते कामगारांपर्यंत, सामान्य रसिकांपासून ते प्रतिभावंतांपर्यंत अनेकांनी व्यक्त केली आणि त्यातून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हा पुरस्कार ज्या मान्यवरांनी घेतला त्याची यादी आपल्यासमोर आता ठेवण्यात आलेली आहे आणि वैभव जोशी यांचं नाव देखील या पुरस्कारांच्या मालिकेमध्ये आता सांगितलं जाईल. त्याने सांगितलं की या पुरस्काराची मला प्रतीक्षा होती, खूप वर्ष मी वाट पाहत होतो. मला आठवतं वैभव जोशींनीच एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की मला प्लेजर डिले आवडतो. त्यामुळे एखादा आवडता पदार्थ ताटात असला तरी तो मी लवकर सेवन करत नाही, त्याच्याकडे पाहतो, आनंद घेतो आणि मग हळुवारपणे त्याचं सेवन करतो. कदाचित हे रहस्य साहित्य परिषदेला, प्रिसिजन फाउंडेशनला कळालं असेल आणि म्हणून त्यांनी हा प्लेजर डिले असा एक अनुभव त्यांना दिला असेल. पण काही असो, वैभव जोशी यांना हा पुरस्कार मिळाला याचा आनंद तुमच्याप्रमाणेच मला देखील आहे, सर्वांनाच आहे. कारण हा पुरस्कार सोलापूरचा आहे, वैभव जोशी सोलापूरचे आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय तो प्रतिभावान कवी दत्ता हलसगीकर सोलापूरचे आहे. असंही एक नातं या पुरस्काराच्या संदर्भात सांगता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट मला जाणवते ती दत्ता हलसगीकरांचं जे हृदय आहे तेच हृदय वैभव जोशींचं आहे. दत्ता हलसगीकर हे सद्भाव पोषण करणारे कवी होते, संस्काराची रुजवात करणारे कवी होते, मनाला प्रसन्नता देणारे कवी होते. कितीही वेळा त्यांची कविता वाचली तरी देखील आपलं समाधान होत नाही, पुन्हा पुन्हा ते शब्द आपल्या ओठावर यावेत असं वाटतं आणि तेच नेमकं वैभव जोशींच्या कवितेबद्दल देखील आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे जरी दोन जीव दिसत असले दत्ता हलसगीकर आणि वैभव जोशी तरी अवघा रंग एक आहे हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून मला हा पुरस्कार सोहळा एका वेगळ्या अर्थाने अतिशय लोभस, अतिशय सुंदर वाटतो. मी सर्वप्रथम माननीय श्री वैभव जोशी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या दोन्ही संस्थांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो, जुळे सोलापूर शाखेचं आणि त्याबरोबर प्रिसिजन फाउंडेशनचं. कारण या दोन्ही संस्थांनी दत्ता हलसगीकरांनी आपल्या कवितेची उंची जशी जपली त्याप्रमाणे आपल्या पुरस्काराची उंची देखील या दोन्ही संस्थांनी जपली. आजपर्यंतची सगळी नावं पाहिली तरी आपल्याला लक्षात येतं की पुरस्कार हा अव्वल श्रेणीच्या कलावंताला देण्यात आलेला आहे, कवीला देण्यात आलेला आहे. त्या दृष्टीनं या दोन्ही संस्था अभिनंदनास पात्र आहेत. प्रिसिजन फाउंडेशन या संस्थेबद्दल किती बोलावं तेवढं थोडं आहे. कारण प्रिसिजनचं नाव त्याने अगदी साता समुद्रापार नेलेलं आहे, पण त्याच्याबरोबरच एक सांस्कृतिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून त्यांनी संगीताच्या क्षेत्रात असेल, साहित्याच्या क्षेत्रात असेल, कलेच्या क्षेत्रात असेल, जीवनाच्या विविध क्षेत्रात उतरून जे काम चालवलेलं आहे ते निश्चितच प्रशंसनीय आहे. मला ही गोष्ट नोंदवताना अतिशय आनंद होतो. ज्यावेळेस लक्ष्मी आणि सरस्वती
सारख्याच गतीनं आणि एकत्र येऊन चालताना दिसतात, त्यावेळेस एक वेगळा जो आनंद असतो तो आनंद मी या सगळ्या त्यांच्या सहयोगातून अनुभवतो आहे. म्हणून मला त्याचं कौतुक करावंसं वाटतं. जुळे सोलापूर शाखेचं देखील यासाठी कौतुक करावंसं वाटतं की जेमतेम एक तप या शाखेला झालेला आहे. एखाद्या संस्थेचं वय 12-14 वर्षाचं म्हणजे ते फार नाहीये, पण तरी देखील या कमी अवकाशामध्ये त्यांनी जी उंची गाठली आहे, जो दर्जा सांभाळला आहे, तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो. म्हणून या दोन्ही संस्थांचं मला मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. आता वैभव जोशींबद्दल काय बोलावं. मराठी रसिकतेवर राज्य करणारा हा समकालातला कवी आहे. अनेक तरुण त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या कवितेचे चाहते आहेत. खरं तर वैभव जोशींच्या बाबतीत असं म्हणता येईल की त्यांचा जो कवितेचा डोह आहे, डोह या कवितेचा उल्लेख झाला. अतिशय सुंदर अशी ती कविता आहे. त्या कवितेचा उल्लेख झाला. त्यांच्या कवितेचा डोह हा खरं तर आता आनंदाचा डोह झालेला आहे. कुठलीही कविता काय, फक्त डोहच मी म्हणत नाहीये. अनेक कविता त्यांच्या अशा आहेत की पुन्हा पुन्हा ऐकाव्यात, पुन्हा पुन्हा म्हणाव्यात. आणि त्यात वैभव जोशींच्या आवाजामध्ये जर ती कविता ऐकण्याचा योग आला तर सुवर्णाला सुवास प्राप्त झाल्यासारखा आहे. आणि तो योग आज आपण घेतो आहोत. वैभव जोशी यांनी विपुल अशी कविता लिहिलेली आणि विशेष मला त्यांचं एक वाटतं की एकसारख्या स्वरूपाची कविता त्यांनी लिहिली नाही. त्यांनी मुक्तछंदात कविता लिहिली आहे, त्यांनी छंदोबद्ध कविता लिहिलेली आहे, त्यांनी रुबाया लिहिलेली आहे, त्यांनी गझला लिहिलेली आहे, त्यांनी लावणी लिहिलेली आहे, त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे. किती म्हणजे कवी गीत लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारात काव्याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी लिहिले, हाताळलेले. म्हणजे हा एक कवी प्रयोगशील अशा स्वरूपाचा कवी आहे. समाधान मानणारा नाहीये. अस्सल कलावंत तो असतो जो कायम अतृप्त असतो, नवीन करू का पाहणारा. वैभव जोशींमध्ये मला तो गुण दिसतो. त्यांच्या कवितेकडे पाहताना तो गुण मला जाणवतो. मुळामध्ये मला आणखीन एक दत्त हलसगीकर आणि वैभव जोशी यांच्या काव्यामध्ये साम्य आढळलं. दत्त हलसगीकरांकडे पाहिल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की हा माणूस जसा कवितेत आहे तसाच प्रत्यक्ष जीवनात देखील आहे. असं फार कमी वेळा दिसतं. जसं कवितेत आहे तेच जीवनात दिसणं म्हणजे तिथं कुठेही भेद नाहीये. तसंच वैभव जोशी यांच्या बाबतीत देखील म्हणता येईल. इतकं साधेपण, इतकं सरळपण, इतकं प्रसन्नपण, इतकं जीवनाला वेगवेगळ्या अंगाने भिडण्याचं एक स्वाभाविक असं जे मन असतं ते त्यांच्याकडे आहे. मला आणखीन एक गोष्ट इथं नोंदवावीशी वाटते की सत्कार स्वीकारताना देखील त्यांनी एक जी अलौकिक विनम्रता दाखवली, एका वेगळ्या माणुसकीचं जे दर्शन दाखवलं, ते मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. त्यांची कविता जितकी मला आनंद देणारी वाटते त्यापेक्षा त्यांचं वर्तन आज मला अधिक आनंददायी वाटतं. मर्ढेकरांनी देखील असंच थांब माऊली तुझ्या चरणात त्यांची एक ओळ आहे ती. त्याप्रमाणे वैभव जोशी यांनी आपल्या सहधर्मचारिणीचं जे कौतुक केलं, जो चरणस्पर्श त्यांनी केला, तो भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे. मला हे पाहिल्यानंतर दत्त हलसगीकरांच्या 4 ओळी आठवल्या. 2 वाती एकरूप होऊन निरांजनातील ज्योत तेवते. 2 वाती एकरूप होऊन निरांजनातील ज्योत तेवते. तुझ्या माझ्या सहवासाचे असे उजळ आहे नाते. असं उजळ नातं जेव्हा मी पाहतो तेव्हा त्यावेळेस जो आनंद होतो तो निश्चितच एक वेगळ्या पातळीवरचा आनंद असतो. दत्त हलसगीकर जर आज इथं असते तर ते त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असते.
हे दृश्य पाहिल्यानंतर, की माझ्या गावचा हा कवी, इतकं सुंदर लिहिणारा हा कवी, मनाने देखील तेवढा समृद्ध आहे, सुसंस्कृत आहे, हे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आज हलसगीकरांची मूर्ती उभी राहते. त्यांच्या डोळ्यामध्ये निश्चितच एक आभाळ दाटून आलेलं असतं. त्यांना ही गोष्ट अतिशय आवडली असते आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना अशा पद्धतीचं वर्तन करणं म्हणजे एका अर्थानं हलसगीकरांपर्यंत आपला प्रेमभाव पोचवणं आहे. मला ते जास्त आवडलं. कितीतरी गोष्टी त्यांच्याविषयी सांगता येतील, त्यांच्या कवितेविषयी सांगता येतील, पण मला माहीत आहे तुम्ही एका समीक्षकाचं भाषण ऐकायला आलेला नाही, याची जाणीव मला आहे. आणि इतका सुंदर काव्यवाचन करणारा एखादा माणूस आपल्या पुढ्यात असताना त्याच्यावर काय समीक्षा करायची. त्यांनीच एका ठिकाणी असं म्हटलंय आपल्या एका कवितेमध्ये, पाऊस, प्रेम आणि कविता हा काय समजावून सांगण्याचा विषय नाही. आता असं त्यांनी म्हटल्यानंतर मी त्यांची कविता आणखीन काय समजावून सांगू. पण एक मात्र नक्की आहे की अतिशय प्रसन्न शब्दकळा लाभलेला हा कवी आहे, अतिशय तरल अशी कल्पनाशक्ती लाभलेला हा कवी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातलं जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम आहे, जे जे शुभंकर आहे, शुभंकराचा सांगाती असं म्हटलं गेलं, ते सगळं वेचण्याचा प्रयत्न हा कवी करतो. लोकांचं, काव्यरसिकांचं रंजन तर तो करतोयच, पण त्याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातलं देखील तो काही सांगतो. आणि हे मनातलं सांगताना हे जीवन, हे अवघड जग कसं निरामय होईल, कसं सुंदर होईल, त्यासाठी तो प्रयत्न करतोय हे मला सतत त्यांची कविता वाचताना, ऐकताना जाणवत राहतं. मला ते फार महत्त्वाचं वाटतं. हलसगीकरांची कविता काय किंवा वैभव जोशींची कविता काय, कुठेही कुठला आवेश व्यक्त करत नाही, कुठला आव आणत नाहीये, कुठला आक्रस्ताळेपणा ती सांगत नाहीये. साधेपण आहे, प्रसन्नपणा आहे, शांत जळणाऱ्या ज्योतीप्रमाणे त्यांची कविता आहे. पण ती कविता आपल्याला एक प्रकाशाची वाट दाखवते. त्या दृष्टीनं या दोघांची कविता महत्त्वाची आहे आणि म्हणून आजच्या या समारंभाला एक वेगळं महत्त्व आहे असं मला वाटतं. पण मला एक जाणवतं की गीत लेखन जे आहे आपल्याकडे, बऱ्याच वेळेस गीताला का दुय्यम समजलं जातं मला माहीत नाही. कधी माडगूळकरांपासूनची ती चर्चा आपल्याला माहीत आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, गीत हे देखील अस्सल काव्य असावं लागतं आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला वैभव जोशी यांची रचना पाहताना, आस्वादताना सातत्यानं जाणवत राहतं. मला असं वाटतं की विविध कला प्रकारांची सोबत करत, विविध कला प्रकारांमध्ये, त्या कला प्रकारांमध्ये हातात हात गुंफून वैभव जोशी यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्या अधिक महत्त्वाच्या आहेत. नव्या पिढीतल्या अनेक कवींनी, मग त्यामध्ये किशोर कदम असतील किंवा संदीप खरे असतील, अभिजित पानसे असतील किंवा कुशल बद्रिके असतील, अनेक नावं सांगता येतील, दासू वैद्य असतील, अशा अनेक लोक आहेत. या सगळ्या लोकांच्या कवितेकडं आणखीन विस्तारानं, विस्तृत स्वरूपामध्ये, चिकित्सेच्या पातळीवर देखील पाहायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही कविता उत्तम आहे, अनेक रसिकांकडून या कवितेला दाद मिळते. पण या कवितेची वाङ्मयीन चर्चा जर अधिक झाली तर नव्या पिढीला ती अधिक प्रेरक ठरेल. नव्या पिढीपर्यंत हे सौंदर्य, या कवितेच्या वाटा आणखीन वेगळ्या पद्धतीने जर पोचवल्या गेल्या तर आज जे नवे कवी निर्माण होत आहेत, नवोदित कवी निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये आणखीन भर पडेल, त्यांना उत्तेजन मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल. म्हणून अशा कवींवर देखील केवळ वाहवा त्यांना देऊन चालणार नाही आहे, केवळ फेसबुक किंवा समाज माध्यमातून प्रतिक्रिया देऊन चालणार नाही आहे, तर विस्तृत त्यावर देखील लिहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं, त्याची समीक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं. तर आज वैभव जोशी यांना हा कवी दत्ता हलसगीकर पुरस्कार दिला गेला, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आणि या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी माझ्यासारख्या
खरं तर समीक्षकाला म्हणण्यापेक्षा एका कवितेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला बोलावलं गेलं आणि एका चांगल्या कवीचा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळालं, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. अधिक मी बोलणार नाही आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण मला देखील तुमच्याप्रमाणे वैभव जोशी यांची कविता ऐकायची आहे आणि एका चांगल्या कवितेमध्ये त्या आस्वादामध्ये मला रसविघ्न व्हायचं नाही, म्हणून मी थांबतो. धन्यवाद. आहोत आणि तो आहे अध्यक्षीय मनोगताचा टप्पा. यानंतर MBBS, LLB आणि टॅक्सेशन यासारख्या वेगवेगळ्या पदव्या प्रथम वर्गामध्ये संपादन केलेल्या, हॉस्पिटल मॅनेजमेंट, मेडिकल लीगल सिस्टीम यासारखे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या, संचालक, विश्वस्त, अध्यक्ष या विविधांगी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या, सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या, सौंदर्य, रुजू स्वभाव यांच्या धनी असलेल्या आणि खऱ्या अर्थाने देवी वैभव लक्ष्मीचा वरदहस्त ज्यांना प्राप्त झालेला आहे असा सोलापूरच्या स्त्रीशक्ती डॉक्टर सुहासिनी शहा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यांना विनंती आहे की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि रसिक नमस्कार. आजचा हा दत्ताजी हलसकरांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार वैभव जोशींना प्रदान करण्यात आला आणि त्यांना मी पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करते. दोन साहित्यिकांनी इतकं सुंदर बोलल्यानंतर मी काहीतरी बोलून त्याचा बेरंग करणं म्हणजे खूपच काहीतरी भयंकर होईल आणि आपण सगळेच जण आता वैभव जोशींच्या कविता ऐकण्यासाठी खरं तर खूप उत्सुक आहोत. पण अध्यक्षीय मनोगत म्हणून मला काहीतरी 1-2 मिनिट बोलण्याची गरज आहे. थोडासा विषय निघाला होता सर आपण बोलताना की प्रेसिजन फाउंडेशनचं यातलं सांस्कृतिक कार्य, तर मला वाटतं की आता कविता, दत्ताजी, वैभव जोशी ह्या सगळ्यांबद्दल खूप छान बोललेला आहे आपण. मग आता हा विषय सोडून मी काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करते. सोलापुरातल्या सगळ्यांनाच प्रेसिजन फाउंडेशन आणि सगळे कार्यक्रम माहिती आहे, पण आज आवर्जून बाहेरून पण खूप जण आलेले आहेत, कदाचित त्यांना थोडंसं माहिती व्हावं म्हणून. तर प्रेसिजन फाउंडेशन 2006मध्ये स्थापन झालेली संस्था आहे आणि प्रेसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेड ही जी आमची कंपनी आहे त्याचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची कामं सगळी आम्ही फाउंडेशनमधनं करतो आणि त्यात मुख्यतः शिक्षण आणि हेल्थकेअर, एज्युकेशन आणि हेल्थकेअरमध्ये खूप काम करतो. शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातल्या 150 शाळांमधल्या मुलांसाठी काही ना काही वेगवेगळे प्रकल्प करत असतो. तर त्या 150 शाळांना, त्या मुलांना म्हणजे फक्त शिक्षण नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन काय देता येईल, तर पुण्याच्या बैठक फाउंडेशनबरोबर आम्ही त्यांच्याकडे संगीत घेऊन जातो, शास्त्रीय संगीत आणि नृत्य घेऊन जातो. मुंबईच्या गिल्लो रेपर्टॉर थिएटरबरोबर थिएटर घेऊन जातो शाळांमध्ये. त्याच्यानंतर त्यांना मुलांना वाचनाची गोडी लावावी म्हणून एक पासवर्डसारखा प्रोजेक्ट असेल. त्यांच्यातलं इनोव्हेटिव्ह माइंड इग्नाईट करण्यासाठी काही आविष्कार म्हणून एक असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम शिक्षण क्षेत्रामध्ये केले जातात. हेल्थकेअरमध्ये एखाद दुसऱ्यांना मदत न करता मोठं काही करता येईल असं बघितलं आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट नव्हतं, ते उभं करण्याचं काम असेल किंवा सर्जरी डिपार्टमेंटमध्ये थिएटरची स्थिती खूप वाईट झाली होती तर ते त्यातल्या सुधारणा अशी वेगवेगळी कामं तिथे करतो. पण संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आर्ट आणि कल्चर हे मनापासून त्याची आवड असल्यामुळे प्रिसिजन गप्पा हा कार्यक्रम गेली 16 वर्ष आपण करतो आहोत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या आधीची दिवाळी असं पण सोलापुरातले लोक गप्पांची वाट पाहत असतात आणि 3 दिवसाचा तो कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर प्रिसिजन संगीत महोत्सव हा आपण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतो आणि त्याच्यात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीच आणि त्यातही खूप मोठमोठे दिग्गज लोक अगदी राशिद खान कौशिकी पासून सगळेजण येऊन गेलेले आहेत सोलापुरात. आणि नुकताच एक चालू केलेला म्हणजे प्रेसिजन वाचन अभियान.
गेल्या वर्षी सुरू केला आहे हा कार्यक्रम. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी एखाद्या ऑथरला बोलवून त्यांच्या पुस्तकातल्या काही भागाचं अभिवाचन असतं किंवा त्यावर काही चर्चा असते आणि मग त्या लेखकाबरोबर चर्चा त्याच्यावर होते. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम करताना जेव्हा आम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेने विचारलं की दत्ताजींच्या नावाचा पुरस्कार चालू करायचा आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी कोणाची तरी मदत हवी, याल का पुढे. आणि अगदी पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही ते ठरवलं आणि म्हणूनच हा प्रेसिडेंट फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा यांचा मिळून संयुक्त उपक्रम झाला आणि त्याचा देखील आम्हाला खूप खूप आनंद आणि अभिमान आहे. आणि त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या थोर साहित्यिकांबरोबर देखील एक वेगळा संबंध आला. आज वैभवजींना इकडे आपण पुरस्कार देतोय, त्यांच्याबरोबर देखील मला वाटतं पुढे आणखीन काही करता येईल आपल्याला हे देखील मनात आहे की वाचन अभियानमध्ये कदाचित एखाद्या पुस्तकाचं आपण वाचन आणि कविता याचा कार्यक्रम देखील घेऊ शकू. तर त्यामुळे त्याच्यासाठी मी तुम्हाला नक्कीच निमंत्रण आतापासूनच देऊन ठेवीन. खूप खूप वाट नाही पाहायला लावणार. आणि मला प्लेजर डिले मला खूप आवडला आता सांगितलेला, पण आता तो तुम्हाला देऊन झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही लवकर बोलवू. तर असे वेगवेगळे सांस्कृतिक अनुभव सोलापूरकरांना आपण देत आहोत. भारतीताई आहेत इथे. कोविडची म्हणजे पॅन्डेमिकची 2 वर्ष आम्हाला गप्पांमध्ये खंड होऊ द्यायचा नव्हता, म्हणून आम्ही तेव्हा कार्यक्रम रेकॉर्ड केले आणि ते ऑनलाईन त्या दिवशींना त्या तारखांना 6:25 वाजता रिलीज केले होते, जो प्रेसिडेंट टाईम म्हणून ओळखला जातो. तर त्यामुळे तेव्हा एक माणिक कन्या हा कार्यक्रम केला होता, भारतीताईंना माहिती आहे तो, आणि मुंबईमध्ये उत्तराताईंबरोबर रेकॉर्डिंग करून केला होता. तर असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या लोकांना सोलापूरकरांपर्यंत आणणं हे एक आम्ही काम करत असतो आणि ते काम नक्कीच पुढे चालू राहील आणि त्यात आपल्याला नक्कीच लवकरच बोलवू. आजच्या कार्यक्रमात मी आता मध्ये येत नाही आहे जास्ती. वैभवजींना ऐकायला आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे आणि त्यांचं ऐकायचं आहे, त्यामुळे मी इथेच थांबते. पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यांनाच धन्यवाद.